ॲक्च्युली मी रात्री तुम्हाला सांगितलेलं मम्मीने बोंबील आणि मटण आणले. सो हे आहे मटण रस्सा आणि भात आणि बोंबील फ्राय केलेत. म्हणजे ॲक्च्युली हे ऑड कॉम्बिनेशन आहे, पण मी ते वेगवेगळं खाणार आहे. आणि आता आय एम एन्जॉईंग माय फूड. मम्मी बाजूला बसली, मम्मी पण जेवते. तर मगाशी तुम्ही पाहिलंच मी घरून मटण खाऊन निघाले आणि मम्मीने मला टिफिन पण दिला. आता माझं कॉस्ट्यूम पण आला आहे. एक नाईट सीन आहे, मग त्यासाठी नाईटचे कॉस्ट्यूम. आणि हा बघा, आज माझा कुर्ता आला आहे फ्रॉम मीशो. इतका छान आला आहे, मला इतका अनएक्सपेक्टेड कुर्ता मिळाला आहे हा. आणि तुम्हाला आज माझा नवीन कुर्ता दाखवते मी. म्हणजे मी मीशोवरून मागवला, मला माहीत नव्हतं की इतका छान कुर्ता येईल. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे बघा, हा इतका छान कुर्ता आला आहे आणि ह्याला अशी लेस आहे इकडे, इथे नेकलाईनला लेस आहे. ह्याची प्राइस पण खूप नाही आहे, 270 का 260ला हा कुर्ता आहे. आणि मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की मीशोवरून इतका छान आणि फिटिंग परफेक्ट, काहीच ऑल्टरेशनची गरज नाही, काहीच नाही. सो मला हा कुर्ता खूप आवडला. आणि आता मला हा काफ्तान दिला आहे, पण ह्याचा एक दोरा मिसिंग आहे जो काफ्तानला फिट करतो. म्हणजे इथे एक दोरा असतो सेंटरला, तो नाही आहे, म्हणून काफ्तान चेंज केला. आता दुसरा आला आहे आणि रूम क्लिनिंग चालली आहे, म्हणून तिकडे ताई क्लीन करतात रूम. सो रूमचं क्लिनिंग सुरू असल्यामुळे मी बाहेर थांबले आणि एक 10 ते 15 मिनटात माझं सीन लागेल इकडे. आणि आमच्या इथे हे पण क्लीन केलं आहे. खूप वाढलेली झाडं, ही झाडं खूप वाढलेली, सो त्यामुळे ती काल साफ केली आहेत, कट केले आहेत, वरून काढलेत. कारण वर पण इथे वर खूप वाढलेली झाडं सगळी काढली आहेत. आणि इथे आमची स्पॉट रूम आहे. बाकी वातावरण आज खूप छान आहे, पावसाळी झालं. हे बघा, हा एक काफ्तान आहे माझा. आता इथे तुम्हाला हा होल दिसतोय, ह्याच्यात ॲक्च्युली एक धागा असतो जो खेचायचा, म्हणजे काफ्तान टाईट होतो, जो ह्या काफ्तानला आहे. आता हा दुसरा आणून दिलाय मला. हे बघा, असा धागा असतो, मी घातल्यावर दाखवतो तुम्हाला. आणि आता बघा, मी हा काफ्तान घातलाय, तुम्हाला हे दिसतंय. मी ह्याविषयी बोलत होते, त्याच्यामध्ये ही दोरी मिसिंग होती. हा काफ्तान परफेक्ट आहे आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे. आता मला दादांनी ग्रीन टी आणून दिलाय, तो मी घेते. आणि लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं मी ब्रेड पिझ्झा बनवणार आहे. सो आता ब्रेड पिझ्झाची तयारी झाली आहे. तुम्हाला इंग्रेडियंट्स दाखवते. तर हे बघा, कॅप्सिकम, कांदा, ब्रेड, चीज, पिझ्झा पास्ता सॉस, मेयो, गार्लिक पावडर आणि ब्लॅक सॉल्ट. अशा पद्धतीने ब्रेड पिझ्झा बनवून झालेला आहे. त्यात मी स्वीट कॉर्न चाटची पण रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. आणि मी कॉर्न गार्लिक ब्रेड बनवायचं ट्राय केलं, बघूया त्याची टेस्ट कशी आहे. आता हे सगळं बाहेर घेऊन जाऊया आणि टेस्ट करून बघूया हे सगळं कसं बनलंय. सो लेट्स गो आउट. आणि हे एवढं सामान उरलंय माझं. आणि एक ही प्लेट घेऊन जाऊया. तर अशा पद्धतीने ब्रेड पिझ्झा, गार्लिक ब्रेड आणि हे कॉर्न चाट रेडी आहे. गार्लिक ब्रेड मम्मी ऑलरेडी खाते, तर तू फक्त बोल की कसं झालंय. मस्त झालंय.
आपलं गार्लिक पावडर टाकलंय ना, खुशबू येते ते. ओके, तर मम्मीला यायचं नाही व्हिडिओमध्ये ॲज युजल, तर म्हणून मम्मी तिकडे गेली आणि गार्लिक ब्रेड मी टेस्ट नाही केला, पण मम्मीने केला. आणि नको राहू दे. तर मम्मीने हे दिलंय मला टेस्ट करायला. ऍक्च्युली मम्मीला चीज आवडत नाही म्हणून मी मम्मीला पिझ्झा देत नाहीये. आणि गार्लिक ब्रेडमध्ये मी अजिबात चीज टाकलेलं नाही आहे. युजली मी चीज गार्लिक ब्रेड किंवा चीज कॉर्न गार्लिक ब्रेड असं बनवते, पण मम्मीला चीज नाही आवडत. ऑफकोर्स मला पिझ्झाच आवडत नाही, मम्मीला पिझ्झाच नाही आवडत. तर आता आपण हा जो ब्रेड पिझ्झा बनवलाय तो खाऊन बघूया कसा आहे. खूप मस्त झालाय आणि टेस्ट पण छान झाली आहे. ओनली थिंग इज की माझ्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे इकडे, म्हणून मी पॅनवर बनवलाय. पण जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये बनवा, कारण माझा एक पिझ्झा थोडा जळाला, खालून बर्न झाला. कारण पॅनवर मला अंदाज नाही आला की मी किती वेळ ठेवू ब्रेड, आणि ते चीज मेल्ट होईपर्यंत मी थांबले आणि ब्रेड खालून जळाला. सो तुम्ही जर मायक्रोवेव्हमध्ये बनवाल तर अजून छान बनेल असं मला वाटतं. आणि मला पण टिप्स द्या जळू नये यासाठी. आणि आता हे जे स्वीट कॉर्न आहे ते आपण ट्राय करूया. मस्त. मी रेग्युलरली स्वीट कॉर्न चाट घरी पण बनवते आणि खाते, मला खूप आवडतं. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या माझं एक फोटोशूट आहे, आपण त्या फोटोशूटला बघूया काय काय होतं, कसे कसे लुक्स मी करते. आणि ते फोटोशूट आहे ठाण्यात, ते आहे 12:30ला, म्हणजे मला 12:30ला तिकडे पोचायचं आहे. तर मला इथून 11 वाजता निघावं लागेल. सो सी यू ऑल टुमॉरो. बाय.